नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न 1, 2 सोडवून मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आज आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 घेणार आहोत। प्रश्न 3 आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। त्यातला पहिला आहे x वर्ग अधिक 4x अधिक 4ला x अधिक 2 ने भागा व भागाकार लिहा। आता इथं आपल्याला द्विपदीने भागायचं आहे। x वर्ग अधिक 4x अधिक 4 भागिले x अधिक 2। द्विपदीने भागायचं असलं तरी सुद्धा भाजकाचं पहिलं पद आणि भाज्याचं पहिलं पद यांचाच विचार करायचा आहे, पुढच्या पदांचा विचार करायचा नाही। ते समान करण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। मग आता x वर्ग आहे, इथं x आहे म्हणजे xला आपण x ने गुणलं की x वर्ग होणार आहे, म्हणून आपल्याला x ने भाग द्यावा लागेल। मग x ने x ला गुणलं x वर्ग, x ने 2x ला गुणलं 2x अधिक गुणिले अधिक म्हणजे x वर्ग अधिक 2x। आता वजाबाकी करताना खालच्या पदांची सगळ्यांची चिन्ह बदलतात। आता हा धन आहे, हा ऋण होणार, हा धन हा ऋण, आणि इथं आपण वजाबाकी करतो। x वर्ग वजा x वर्ग 0, 4x वजा 2x। आता हे वरची जी चिन्ह आहे ती कॅन्सल झाली आहेत, म्हणून 4x वजा 2x उरले 2x। x आहे तसाच ठेवतो आपण, आणि सहगुणक जो आहे त्यांची वजाबाकी किंवा बेरीज करायची असते। 4मधनं 2 गेले 2, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं धन येणार, अधिक 4। आता इथं 2x आहे, इथं फक्त x आहे, इथं जे चिन्ह आहे तेच इथं द्या, धन। आता इथं आणि इथल्या चिन्हाचा विचार करून द्यायचा असतं। आता इथं 2x आहे, इथं x आहे, म्हणजे आपल्याला 2 ने गुणावं लागेल। 2 ने x ला गुणलं 2x, धन गुणिले धन धन, 2 गुणिले 2 4, वजाबाकी करतोय म्हणून या सगळे चिन्हाबद्दल धन आहे तो ऋण होणार, हा धन हा ऋण होणार। 2x वजा 2x 0, 4 वजा 4 0, म्हणजे भागाकार किती आला? भागाकार बरोबर x अधिक 2 आणि बाकी बरोबर 0। आता पुढचं दुसरं उदाहरण आहे, समीकरण सोडवा। समीकरण सोडवताना चल एका बाजूला, संख्या एका बाजूला, जर दोन्ही बाजूला असतील, आता इथे एकाच बाजूला आहे, मग 9x/8 आहे त्या जागेवरती बरोबर 10 आहे त्या जागेवरती, आणि अधिक 1 जो आहे तो इकडे त्यांना वजा होईल। अधिक 1 डाव्या बाजूला आहे, हा 1 उजव्या बाजूला आणा, त्याचं चिन्ह बदलेल, तो ऋण होईल। मग 9x/8 बरोबर 10मधनं 1 गेले 9। आता आपल्याला x ची किंमत काढायची। 9x बरोबर, आता हा 8 जो आहे हा भागिले, तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे, म्हणून 9 गुणिले 8, आणि x बरोबर 9 गुणिले 8, हा 9 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे। ह्या इथं आपण एकाच वेळा घेतलं तरी चालते, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं याप्रमाणे सोडून दाखवले। हा 9 9 कॅन्सल झाला, म्हणजे उत्तर आलेलं आहे x बरोबर 8। पुढचं गणित, दिलेल्या माहितीवरून समलंब चौकोन ABCDचे क्षेत्रफळ काढा। आता इथं AB आणि DC बाजू समांतर आहेत, आणि ही उंची दिलेली आहे। समजायला आपण इथं नाव दिलेलं नाही आहे, AM नाव देऊया आपण, AM उंची आहे, आणि त्याची उंची इथं 4.2 सेमी आहे। ही दिलेली नव्हती, ती इथं मी लिहून घेतलेली आहे। मग आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे? कारण सूत्र या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे। समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या
लांबींची बेरीज गुणिले उंची. आता समलंब चौकोनाचं नाव काय दिलं आपल्याला? चौकोन ABCD. म्हणून चौकोन ABCDचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजू आहेत AB आणि DC. म्हणून AB अधिक DC गुणिले उंची AM. 1/2 गुणिले AB किती आहे? 8.5 आणि DC आहे 11.5. ही लांबी आपल्याला दिलेली आहे आणि उंची आहे गुणिले 4.2. आता यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. इथे डायरेक्ट भाग देता येणार नाही, 4.2ला फक्त देता येईल. मग 8.5 अधिक 11.5. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 5 आणि 5 10. चला 1. 8 आणि 1 9 1 10. चा 1. 1 आणि 1 2 म्हणजे 20 आलेला आहे. 20.0 म्हणजे 20 गुणिले 4.2. आता आपण 2ने 20ला भाग देऊया. 2 0 बरोबर 10 गुणिले 4.2. आता हा 0 आपण ठेवला आणि 4.2ला आपण 2 4 1 4. पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 1. म्हणून 1 नंतर आपण पॉईंट दिला इथं म्हणजे 42. मग चौकोन ABCDचे क्षेत्रफळ बरोबर 42 चौरस सेमी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं डायरेक्ट ही मापं लिहिली, नावं नाही लिहिली तर चालत आहे. फक्त कधीकधी आपल्याला समांतर बाजूंपैकी एक बाजू काढायची असते, त्यावेळेस नावं लिहावी लागतात. म्हणून तुम्हाला मी याप्रमाणे इथं सोडवून चौथं गणित. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपट्यांचे मध्य काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा. रोपट्यांची संख्या XI दिलेली आहे, विद्यार्थ्यांची संख्या FI आणि शेवटच्या चौकोनामध्ये FI गुणिले XI म्हणजे FI गुणिले XI या 2 कॉलमचा गुणाकार आहे. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं फक्त तुम्ही निरीक्षण केलं तर सहज तुम्हाला चौकटी भरता येतात. आता बघा इथं 8 आहे म्हणजे 1 गुणिले 8 आहे. 8 1 8. आता या दोघांचा गुणाकार इथं 5 दुणे 10, 6 त्रिक 18 आणि 4 1 4 दिलेलं आहे. म्हणजे यांचं निरीक्षण केलं तरी आपल्याला ह्या चौकटी काय करायचं नेमकं लक्षात येतं. आता इथं n बरोबर 20 म्हणजे यांची बेरीज आहे. इथं आपल्याला FI XI ची बेरीज करायची आहे. आता 8 आणि 8 16 आणि 4 20. हातचे आले 2. 2 आणि 2 4 किंवा 18 आणि 4 22. 22 आणि 8 30 आणि 10 40. मी कशी बेरीज करू शकता. आता इथं आपल्याला सूत्र लिहायचं आहे. मध्य बार X बरोबर समेशन ऑफ FI XI. इथं जे येतं ते FI XI भागिले n. मग आता ही किंमत किती काढली आपण? किती बेरीज केली आहे? 40 भागिले 20. इथं भाग दिला आपण 20 दुणे 40 म्हणून हे 2 उत्तर आलेलं आहे. याप्रमाणे चौकटी भरायच्या आहेत. आता पुढचं आहे 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील? या उदाहरणात विटेची जी माहिती आहे ती अपूर्ण आहे. म्हणजे 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी आणि 10 सेमी उंची असं आहे. तर इथं आता आपल्याला घनफळ काढावं लागेल. त्या भिंतीचं बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतील म्हणजे विटांची संख्या आपल्याला काढायची आहे. त्यासाठी
भिंतीची जी लांबी रुंदी उंची आहे ती मीटरमध्ये आहे आणि विटेची जी लांबी रुंदी उंची आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणून आता आपल्याला इथं जी भिंतीची लांबी रुंदी उंची आहे ती सेंटीमीटरमध्ये करावी लागेल. मग भिंतीची लांबी बरोबर 2.5 मीटर. त्याला 100ने गुणलं तर 250 सेमी होईल. नंतर लांबी रुंदी बरोबर इथं 6 मीटर लांबी आहे. भिंतीची लांबी 6 मीटर. 6 गुणिले 100 कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 6 गुणिले 100 600 सेंटीमीटर. रुंदी आहे 0.5 मीटर. बरोबर 0.5 गुणिले 100 म्हणजे 50 सेमी आणि 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद म्हणजे उंची आहे 2.5 मीटर. 2.5ला आपण 100ने गुणलं तर 250 सेमी. आता भिंतीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H. आता L किती आहे 600 गुणिले 50 गुणिले 250. आता त्याप्रमाणे इथं आपल्याला विटांची लांबी रुंदी उंची दिलेली आहे. तर विटेची लांबी बरोबर 25 सेमी. रुंदी बरोबर 15 सेमी आणि उंची बरोबर 10 सेमी. मग विटेचे घनफळ L गुणिले B गुणिले H बरोबर 25 गुणिले 15 गुणिले 10. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं की भिंत बांधण्यासाठी किती विटा लागतील किंवा एखादा सभागृह असेल किंवा खोली असेल त्याच्यामध्ये किती फरशा लागतील तर दोघांचं घनफळ काढायचं आणि भागाकार करायचं आहे. आता आपल्याला काढायची विटांची संख्या. विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ. म्हणजे एका विटेचं काढतो आपण. एका विटेचे घनफळ बरोबर. आता भिंतीचे घनफळ आपण इथं काढलेलं आहे. इथे गुणाकार करत बसू नका कारण गुणाकार करा पुन्हा आपल्याला भाग द्यावाच लागतो. ती संख्या मोठी होते आणि भागाकाराला वेळ लागतो. म्हणून सरळ याप्रमाणे लिहा 600 गुणिले 50 गुणिले 250 भागिले 25 गुणिले 15 गुणिले 10. आता 25 एक 25. इथं 25 एक 25 भाग दिला 0. 10 एक 10 हा 10 गेला. आता 15ने 60ला भाग जातो आहे. 15 एक 15 15 चौक 60 आणि हा 0 40 बरोबर 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य म्हणजे 2000 विटा लागतील.
6वं गणित. दिलेल्या वर्तुळाच्या आकृतीवरून गाळलेल्या जागा भरा. रेख DE. रेख D ही काय आहे? जीवा आहे. जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. म्हणजे रेख DE जीवा आहे. रेख AB. इथे A बिंदू आहे. रेख AB काय आहे? व्यास. आता AB हा व्यास आहे. व्यास म्हणजेच काय असते? जीवा असते. परंतु जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्या जीवेला व्यास म्हणतात. म्हणजे ही जीवा वर्तुळ केंद्रातून जाते म्हणून हिला व्यास म्हणतात. म्हणून AB काय आहे? व्यास आहे. कंस ACB. ACB व कंस. आता हे ACB अर्धवर्तुळ आहे. मग असं अर्धवर्तुळ पुढचं कुठलं येणार आहे? तर BDA किंवा BEA असं लिहिलं तरी चालेल. BDA किंवा ADB कुठूनही तुम्ही सुरुवात करू शकता. कंस BDA अर्धवर्तुळ कंस आहेत. प्रश्न 4. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. पहिला आहे y वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले y बरोबर 4, तर y अधिक 4 असेल. भागाकार करूया. y वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले y अधिक 4. आता इथलं पहिलं पद y आहे भाजकाचं आणि भाज्याचं y वर्ग. म्हणजे आपल्याला y वर्ग आणण्यासाठी yला y ने गुणावं लागेल. म्हणून yचा भाग जाईल. y ने yला गुणलं y वर्ग अधिक धन गुणिले धन काय होणार आहे? धनच होणार आहे. 4 गुणिले y 4y. इथं आपण वजाबाकी करतो म्हणून खालच्या राशींचे सगळ्या पदांचे चिन्ह बदल. धन आहे ऋण, धन ऋण, चिन्ह बदला. y वर्ग वजा y वर्ग 0. आता इथं 10y धन आहे, 4y ऋण आहे. मग भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा. 10मधनं 4 गेले 6 आणि y आहे तसाच. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक. अधिक 24. आता इथं y आहे आणि इथं 6y आहे. म्हणजे 6y येण्यासाठी या yला आपल्याला 6 ने गुणावं लागेल. अधिक 6 आणि इथं अधिक आहे, अधिक चिन्ह द्या. 6 गुणिले y 6y अधिक 6 गुणिले 4. दोघांना गुणायचं आहे, पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला. पहिल्या पदाला लिहिल्यानंतर हे पहिलं पद झालं. 6 चौक 24 दुसरं पद. चिन्ह बदलले आपण, वजाबाकी करतोय म्हणून 6y वजा 6y 0 अधिक 24 वजा 24 0. मग आता भागाकार किती आला? y अधिक 6 आणि बाकी बरोबर 0. पुढचं 4000 रुपयाचे 3 वर्षाचे 10 10 12.5 दराने चक्रवाढ व्याज काढा. आता इथं आपण P बरोबर 4000 नंतर R 12.2 म्हणजे तुम्ही 12.5 लिहू शकता. आणि N म्हणजे 3 वर्ष. मग आता चक्रवाढ व्याज काढायचं. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N. तर P किती आहे? 4000 कंसात 1 अधिक 12.5/100 कंसाचा घातांक 3.
आता इथं 12.5 आहे म्हणजे दशांश चिन्ह आहे. मग दशांश चिन्हानंतरची संख्या आपल्याला इकडे आणायची असेल, ते पूर्ण करायची असेल तर आपल्याला 10ने गुणावं लागेल. मग अंशाला 10ने गुणलं तर छेदाला पण 10ने गुणावं लागतं. म्हणजे इथं एक शून्य वाढेल आणि ही संख्या इकडे येणार आहे. बरोबर 4000 कंसात 1 अधिक 125 छेद 1000 कंसाचा घातांक 3. इथं आपण भाग देऊ शकतोय. इथं आपण जर इथे जागा नाही आहे भाग द्यायला, मग इथं आपण बाजूला इथं करून बघूया म्हणजे कसा भाग द्यायचा ते तुमच्या लक्षात येईल. बघा 12.5 भागिले 1000 आहे, सॉरी 125 भागिले 1000 आहे. आता 25ने आपण भाग दिला तर 25 5 125, 25 चौक 100 आणि हा शून्य. 5 1 5, 5 8 40 म्हणजे किती आलं 1/8. म्हणजे 125ने 1000ला डायरेक्ट 8ने भाग जातो आहे 1/8. म्हणजे तिथं बरोबर 4000 गुणिले 1 अधिक 1/8 कंसाचा घातांक 3 बरोबर 4000 गुणिले 8 1 8 आणि 1 9/8 कंसाचा घातांक 3. आता ही संख्या आपण 4000 गुणिले 9/8 3 वेळा घ्यावा लागेल. 9/8 गुणिले 9/8 गुणिले 9/8. आता इथं भाग देऊ आपण. 8 1 8, 8 पंचे 40 0 0. आता 8ने इथं डायरेक्ट भाग जात नाही आहे, मग आपण 4ने देऊया. 4 दुणे 8, 4 1 4, 5मधनं 4 गेले 1 उरला. 4 दुणे 8, 10मधनं 8 गेले 2 उरले. 4 पंचे 20 म्हणजे 125. 125 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि खाली 2 गुणिले 8. आता हा डायरेक्ट गुणाकार करावा लागेल. गुणाकार करून आपल्याला त्याचं मग भाग द्यावा लागेल. 125 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 729 येतात. 729 गुणिले 125 91,125 येतात. आणि भागिले 8 दुणे 16 हा सगळा आपण गुणाकार भागाकार केला तर याचं उत्तर येतं आहे 5695.31. 5695.31 हे झाले रास. आता आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे, म्हणून चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला ह्या रकमेतनं 4000 रुपये जे मुद्दल आहे ते आपल्याला वजा करावं लागेल. मग चक्रवाढ व्याज बरोबर 5695.31 वजा 4000 म्हणजे चक्रवाढ व्याज येते 1695.31 रुपये. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं गणित आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गणित आहे. आता या गणितात त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. आता एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेमी आणि 26 सेमी. इथं अजून एक बाजू द्यायला पाहिजे होती पण ती दिलेली नाही आहे, तर ती बाजू आहे 25 सेमी. म्हणजे इथं अजून एक बाजू आहे 25 सेमी.
म्हणजे त्रिकोणाची एक बाजू 17 सेमी, एक बाजू 25 सेमी, एक बाजू 26 सेमी, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे 3 बाजू दिल्या असताना त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे हिरोचं सूत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला ए बी सीच्या किमती लिहून घ्यायच्या आहेत. ए बरोबर 17 सेमी, बी बरोबर 25 सेमी आणि सी बरोबर 26 सेमी. मग पहिल्यांदा एसची किंमत काढा. एस म्हणजे अर्धपरिमिती, ए अधिक बी अधिक सी छेद 2. आता इथं ए बी सीच्या किमती ठेवा. एची किंमत किती आहे? 17. 17 अधिक 25 अधिक 26 छेद 2 बरोबर, ही सगळी बेरीज येते 68. 6 5 11 7 18 8 1 2 2 4 5 6 68 छेद 2. इथं भाग दिला आपण, बे एक बे, बे त्रिक 6, बे चौक 8 म्हणजे किती आलं? 34. एसची किंमत आलेली आहे 34. आता इथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस वजा ए, एस वजा बी आणि एस वजा सी. आता इथं आपण ह्या किमती ठेवल्या. एस आहे 34 आहे तशीच ठेवा. पुढची किंमत 34 वजा 17, 34 वजा 25 आणि 34 वजा 26 बरोबर 34 गुणिले 34मधनं 17 गेले 17 गुणिले 34मधनं 25 गेले 9 उरतात आणि 34मधनं 26 गेले 8. आता यांचे अवयव पाडा आणि आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. आता 34 म्हणजे काय? 17 गुणिले 2 गुणिले 17 गुणिले 3, 3 गुणिले 3 9 म्हणजे 3 गुणिले 3 आणि 8 म्हणजे 4 गुणिले 2. आता बघा 17 गुणिले 2 गुणिले 17 गुणिले 3 गुणिले 3 आणि 4 हा 2 गुणिले 2 गुणिले आणि हा 2. आता ह्या 2 संख्यांच्या ऐवजी आपल्याला एक एक संख्या घ्यायची आहे. म्हणजे इथं वर्गमूळ आपण काढतो. 17 आणि 17 म्हणजे इथं 17 हा 2 आणि हा 2 गुणिले 2. ह्या 3च्या जोडीऐवजी 1 3 आणि पुन्हा 1 2, कारण 4 वेळा 2 आहेत म्हणजे 2 जोडीबद्दल आपण एक एक घेतला तर 2 वेळा होणार आहे. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 17 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 17 दुणे 34 आणि 3 दुणे 6. हा सगळा गुणाकार केला तर ते उत्तर येतं आहे 204 चौरस सेमी. सतरा दुणे 34 आणि 34 गुणिले 6 किंवा तुम्ही कसाही गुणाकार करा. हा गुणाकार 204 चौरस सेमी म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं आहे 204 चौरस सेमी. आता पुढचं गणित घेऊया. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2शी सममूल्य आहे. तर तो अपूर्णांक कोणता? म्हणजे इथं आपल्याला अपूर्णांकाचा अंश आणि छेद मानावं लागेल. आता एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा
आता नेमकं काय मानायचं, अंश का छेद? तर इथे एक प्रश्न विचारायचा की कोणापेक्षा, अंशापेक्षा, म्हणजे आपल्याला अंश मानावा लागेल. मग अपूर्णांकाचा अंश x मानू. अंशापेक्षा छेद कितीने मोठा आहे? 12ने. म्हणजे अपूर्णांकाचा छेद बरोबर x अधिक 12. मग त्याच्या अंशातून 2 वजा करून, आता अंशातून 2 वजा केले, दोन वजा करून, आता अंशातून 2 वजा केले तर अंश काय मानला आपण? x. यात 2 वजा करायचे म्हणजे x वजा 2 व छेदात 7 मिळवून. तर छेदात 7 मिळवून छेद काय आहे? x अधिक 12. त्याच्यामध्ये मिळवले 7, कारण छेदामध्ये 7 मिळवले तर काय होणार आहे? x अधिक 12 आणि 7 19. तयार झालेला अपूर्णांक. मग तयार काय झाला अपूर्णांक बघा. आता अंश काय तयार झाला? x वजा 2 छेद काय आहे? x अधिक 19. हा अपूर्णांक 1/2शी सममूल्य आहे, म्हणजे 1/2. याप्रमाणे इथं समीकरण तयार झालं आहे. आता इथं तिरकस गुणाकार करा. 2 कंसात x वजा 2 बरोबर 1. तिरकस गुणाकार, या अंशाने छेदाला गुणलं, या अंशाने छेदाला गुणलं. 1 कंसात x अधिक 19. आता एकाने गुणल्यानंतर गुणाकार तोच येतो, पण इथं आपण कसा गुणाकार केला आहे हे कळण्यासाठी इथं लिहिलेलं आहे. आता इथं 2ने कंसातल्या सगळ्या संख्यांना गुणायचे. मग 2ने xला गुणलं 2x, 2ने 4ला गुणलं 2 दुणे 4, एकाने xला गुणलं x, एकाने 19ला गुणलं 19. आता x आपण एका बाजूला घेऊया. 2x हा x इकडे त्यांना इकडे वजा होणार आहे, त्याला आपण डाव्या बाजूला आणलं, तो वजा झाला बरोबर 19. आणि हा 4 ऋण आहे, तो उजव्या बाजूला गेल्यानंतर धन होणार आहे अधिक 4. मग एक्समधनं 2x मधनं x गेला x, 19 आणि 4 23. ही किंमत मिळालेली आहे आपल्याला. x आपण काय मानलं आहे? अंश मानलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अंश बरोबर काय तयार होईल? x बरोबर 23. आता छेद किती आहे? x अधिक 12, म्हणून x अधिक 12. x किती काढलं आहे आपण? 23 अधिक 12 बरोबर 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 35. म्हणजे आता अपूर्णांक काय तयार होईल बघा. अपूर्णांक बरोबर अंश किती आहे? 23 आणि छेद किती झाला? 35. म्हणजे तो अपूर्णांक तयार होतो आहे 23/35. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे इथं आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या आवश्यक आहे. तर ही जी माहिती दिली आहे, वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या काढता येईल आणि मग आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ दिलेला आहे 88. 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. आपल्याला r काढायचा आहे, म्हणून r आहे तसाच ठेवा.
88 आहे तसाच. आता हा 7 भागिले आहे तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे आणि हा 2 आणि 22 गुणिले तो भागिले होणार आहे. मग 22 एक 22, 22 चोक 88, बे एक बे, बे दुणे 4 म्हणजे आर बरोबर 7 दुणे 14 सेमी. ही आपण त्रिज्या काढली. आता आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पायची किंमत 22/7 गुणिले आर आपण काढलेला आहे 14 सेमी, 14चा वर्ग बरोबर 22/7 गुणिले, इथे डायरेक्ट भाग द्यायचा नाही, 14चा वर्ग आहे म्हणून 14 गुणिले 14 हे असं लिहून घ्या आधी आणि मग भाग द्या. 7 एक 7, 7 दुणे 14, 22 दुणे 44 गुणिले 14 बरोबर 14 चोक 56, हातच्याले 5, पुन्हा 14 चोक 56 आणि 5 61 म्हणजे 616 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस सेमी. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचे. पुढचा 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. एका मेंढपाळाने 200 मेंढ्या असतील तर आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे चक्रवाढ व्याजावरतीच त्याचं उपयोजनातलं हे उदाहरण आहे. म्हणजे मेंढपाळा काय किती मेंढ्या होत्या आधी 200, म्हणजे ए बरोबर 200, संख्येत 10% वाढ झाली म्हणजे आर बरोबर 10% आणि 2 वर्षानंतर म्हणजे एन बरोबर 2 वर्ष. 2 वर्षानंतर किती मेंढ्या असतील म्हणजे आपल्याला ए काढायचं आहे. सॉरी, इथं पी आहे. पी बरोबर 200 आपल्याला ए काढायचं आहे. मग त्याचं सूत्र आहे चक्रवाढ व्याजाचं. ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 कंसाचा घातांक एन. इथे किमती ठेवूया. पीची किंमत आहे 200, 1 अधिक आरची किंमत 10/100 कंसाचा घातांक 2, कारण एन 2 वर्ष आहे बरोबर 200 गुणिले किंवा कंसात टाका 100 एक 100 आणि 10 110 100 कंसाचा घातांक 2. ए बरोबर 200 गुणिले 110/100 गुणिले 110/100. आता हे शून्य घालवा. 1 2 हे 2 शून्य आपण घालवले. 1 2 हे 2 शून्य घालवले. मग ए बरोबर 2 गुणिले, आता 11 गुणिले 11, 11चा वर्ग येतो म्हणजे तिथं 121. आता 2ने जर आपण गुणलं तर बे एक बे, बे दुणे 4 आणि बे एक बे, 242. म्हणजे 2 वर्षानंतर 242 मेंढ्या असतील. 2 वर्षानंतर मेंढपाळाकडे 242 मेंढ्या असतील. तर दुसरं गणित आहे. पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकास-एक संगतीनुसार एकरूप आहेत ते लिहा. आता इथं कसोटीचं नाव आपल्याला लिहायचं आहे आणि एकास-एक संगती लिहायची आहे. आता इथं हे सारख्या खुणा दिलेत म्हणजे ह्या 2 बाजू एकरूप आहेत.
हे दोन कोन एकरूप आहेत आणि WZ ह्या दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, म्हणजे ही बाजू पण एकरूप आहे. आपण इथे एक खूण केली तर बा को बा कसोटी येते. दोन बाजूंच्या मधला कोन, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन इथं एकरूप आहे, म्हणजे कसोटीचं नाव आहे बा को बा. आणि एकास एक संगती आहे XWZ. आता आपण एक्सने सुरुवात केली तर इकडे वायने करा. त्याचप्रमाणे YWZ. ही बाजू, हा कोन आणि ही बाजू ही सामायिक आहे. इथे दाखवलेलं नाही आहे, परंतु ही सामायिक बाजू आहे, म्हणजे बा को बा कसोटी येते. बा को बा. आणि दुसरी आहे, आता इथं हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, म्हणजे को बा को कसोटीसुद्धा येते इथं. आता बा को बा कसोटी पण येते, को बा को कसोटीसुद्धा येते. आणि जर आपण ही बाजू घेतली नाही तर बा को कसोटीसुद्धा येते, म्हणजे इथं 3 कसोट्या येऊ शकत आहेत. बा को आणि MTN. एकास्य संगतीत STN. ज्या क्रमाने ही नावं घेतली बिंदूंची, त्याच क्रमाने आपल्याला नावं घ्यायची असतात. STN. आता पुढचा प्रश्न घेऊया. तिसरे गणित. खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. आता इथं शतमान स्तंभालेख म्हणजे प्रत्येक स्तंभ आपल्याला 100चा काढायचा आहे. तर इथं माहिती दिली आहे. इयत्ता 8वीची तुकडी ABCD 4 तुकड्या दिल्या आहेत आणि गणितामध्ये A श्रेणीमध्ये विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत 45, 33, 10, 15. पण हे कितीपैकी आहेत तर एकूण विद्यार्थी इथं दिले आहेत 60, 55, 40 आणि 75. म्हणजे 60 पैकी 45 विद्यार्थी A श्रेणीमध्ये आलेले आहेत, 55 पैकी 33, 40 पैकी 10 आणि 75 पैकी 15. तर आपल्याला इथं 100 पैकी किती प्रत्येकाचं ते काढायचं आहे. म्हणजे बघा 60 पैकी 45 विद्यार्थी A श्रेणीमध्ये आले, तर 100 पैकी किती? 15 त्रिक 45, 15 चौक 60, 4 एक 4, 4 दुणे 8, 4 पंचे 20, म्हणजे 25 त्रिक 75 विद्यार्थी 100 पैकी A श्रेणीमध्ये आलेत. दुसरं आपण काढणार आहोत 55 पैकी 33, तर 100 पैकी किती? 11 त्रिक 33, 11 पाचा 55, 5 एक 5, 5 दुणे 10 0, 20 त्रिक 60. तिसरं 40 पैकी 10 गुणिले 100. हा 0 इथे गेला. 4 एक 4, 4 दुणे 8, 4 पंचे 20, म्हणजे 25. आणि शेवटचं आहे 75 पैकी 15 गुणिले 100. 15 एक 15, 15 पाचा 75 आणि 5 एक 5, 5 दुणे 10 0, म्हणजे इथं 20. हवं तर इथं आपण लिहून घेऊ, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. इथं 75% 100 पैकी झाले हे. इथं 60, इथं 25 आणि इथं 20. आता शतमान स्तंभालेख काढताना इथं आपण एक्स अक्ष वाय अक्ष काढलेला आहे. हा एक्स अक्ष आणि हा उभा वाय अक्ष. एक्स अक्षावरती आपण काय घेतलं आहे तर तुकडी आपण घेतलेली आहे ABCD.
इथं 2 स्तंभांमधलं अंतर हे सारखं ठेवा. तुम्ही आता इथे 1 सेंटीमीटर मी घेतलं आहे, तुम्ही 2 सेंटीमीटरसुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे आता इथं आपण वाय अक्षावरती जे आहे ते ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी इथे लिहा व्यवस्थित. गणितात ए श्रेणीत आलेले विद्यार्थी. प्रमाण आपण घेतलं आहे. प्रमाण फक्त आपण वाय अक्षावरती घेतो. इथं 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. आता हे 100चे आपण स्तंभ काढून घेतलेत कारण शतमान स्तंभ आले की. आता आपल्याला इथं ए डिव्हिजनमध्ये किती आहे? 100पैकी 75 विद्यार्थी ए श्रेणीमध्ये आले. आता इथं 75ला आपल्याला खूण करायची आहे. 60, 70, 75 म्हणजे याप्रमाणे इथं. आणि हा स्तंभ 2 स्तंभ इथं आपल्याला हा विभाजित स्तंभालेखच असतो. तर या ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचा आहे. म्हणजे इथं आपण हा फिल केला किंवा भरला आपण हा स्तंभ रंगाने. म्हणजे हा झाला ए श्रेणीतील विद्यार्थ्यांचा स्तंभ. नंतर पुढचा आहे 60. पुढचं तिसरं आहे 25 आणि नंतर 20. 25 बघा आता कुठं आहे? इथं 30 आहे, इथं 20 आहे. 20 आणि 5 25. आणि 20. याप्रमाणे शतमान स्तंभालेख काढायचा आहे. आता याची सूची आपल्याला या ठिकाणी करावी लागेल की आपण जो ब्लँक किंवा ब्लॅक कलरने जो आपण रंगवलेला आहे किंवा पेन्सिलीने तो आहे तो स्तंभ काय दाखवतो? म्हणजे हा स्तंभ काय दाखवतो? तर ए श्रेणीतील विद्यार्थी आणि हे अ श्रेणीमध्ये न आलेले विद्यार्थी. ए श्रेणीतील विद्यार्थी आणि हा ब्लँक जो आहे तो ए श्रेणीत न आलेले विद्यार्थी. न आलेले. याप्रमाणे हा शतमान स्तंभालेख काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येतील. थँक्यू.